तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान याचा भाग 2 आहे इयत्ता 10वी साठी. तर त्याच्यामध्ये प्रकरण क्रमांक 1 आहे अनुवंशिकता आणि उत्क्रांती. तर त्याचा जो स्वाध्याय आहे, प्रश्नोत्तर आहेत, तर ती सगळीच्या सगळी प्रश्नोत्तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर त्यातला पहिला प्रश्न आहे, खालील आकृती पूर्ण करा. उत्क्रांतीचे पुरावे आहेत, तर हे 2 पुरावे आपल्याला दिलेले आहेत. आणखीन 2 पुरावे आपल्याला लिहायचे आहेत. तर आपल्या पुस्तकामध्ये भरपूर पुरावे दिलेले आहेत. तर हे दोन्ही दिलेले आहेत, बाह्यरूपी आणि अवयवातील हाडांच्या रचनेतील साम्य. तर आपण आणखीन काय घेऊ शकतो? तिसरं अवशेषांगे, ते कुठंतरी इथं लिहा, अवशेषांगे. त्याच्यानंतर इथून हे जे खाली आहेत, अवशेषांगे, पुराजीवशास्त्रीय पुरावे किंवा जीवाश्म, जोडणारे दुवे, भ्रूणविज्ञान विषयक पुरावे. तर ह्यापैकी कुठलेही 4 पैकी कुठलेही 2 तिथे तुम्ही लिहून तो स्वाध्याय पूर्ण करू शकता. पण परीक्षेसाठी काय करा, सगळेच्या सगळे तुम्ही लक्षात ठेवा, अभ्यासासाठी सोपं पडेल. आता पुढचा प्रश्न बघूया. तर आता प्रश्न क्रमांक 2 बघूया. प्रश्न क्रमांक 2 मध्ये पुढील विधाने वाचून त्याच्या समर्थनार्थ योग्य उदाहरणासहित उत्तर तुमच्या शब्दामध्ये लिहायचे. त्यातलं पहिलं आहे, मानवाच्या उत्क्रांती सुमारे 7 कोटी वर्षापूर्वी, उत्क्रांती जी आहे ती सुमारे 7 कोटी वर्षापूर्वी झाली. तर समर्थनार्थ लिहायचा आपण इथं त्याच्या कारणासाठी. सुमारे 7 कोटी वर्षापूर्वी पृथ्वीवरून डायनासोर पूर्णपणे नष्ट झाले. त्याच काळात सस्तन प्राण्यांचा विकास होऊ लागला. आफ्रिकेतील लेमूर सारख्या दिसणाऱ्या प्राचीन प्राण्यांपासून मानवी उत्क्रांतीचा प्रवास सुरू झाला. सुमारे 4 कोटी वर्षापूर्वी आफ्रिकेतील प्राण्यांच्या शेपटी नाहीसी झाली, मेंदूचा विकास झाला, हाताच्या पंजात सुधारणा होऊन इजिप्तोपॅथिक सारखे एक नावाचे प्राणी तयार झाले. पुढे सुमारे 2 कोटी 50 लाख वर्षापूर्वी ड्रायोपॅथिक्स आणि साधारण 1 कोटी वर्षापूर्वी ताठ उभा राहणारा रामापॅथिक्स हा मानव सदृश्य प्राणी विकसित झाला, अस्तित्वात आला. या प्रदीर्घ प्रवासात आजचा आधुनिक व बुद्धिमान मानव विकसित झाला आहे. म्हणूनच मानवाच्या उत्क्रांतीची पायमुळे सुमारे 7 कोटी वर्षापूर्वीच्या काळाशी जोडली गेलेली आहेत. सजीवांचे भौगोलिक आणि पुनरुत्पादीय अलगीकरण झाल्यास कालांतराने जातीभेद किंवा जाती उद्भव होतो. तर त्याच्या उत्तरासाठी लिहायचं आहे, निसर्गात एकाच प्रजातीच्या सजीवांचे 2 वेगवेगळ्या समूहात विभाजन झाले आणि त्यांचा संपर्क राहिला नाही, तर त्याला अलगीकरण म्हणतात. यामुळे नवीन प्रजाती निर्माण होतात, त्याला जातीउद्भव असं म्हणतात. भौगोलिक अलगीकरण, जेव्हा सजीवांचे 2 समूह नदी, पर्वत, समुद्र किंवा विस्तीर्ण वाळवंट यांमुळे एकमेकांपासून दूर जातात, तेव्हा त्यांचे पर्यावरण बदलते. दोन्ही समूह आपापल्या पर्यावरणाशी जुळवून घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे उत्क्रांत होतात. पुनरुत्पादीय अलगीकरण, दीर्घकाळ वेगळे राहिल्यामुळे या 2 समूहांच्या जनुकीय रचनेत आणि प्रजननाच्या पद्धतीत काळाने बदल होतो. त्यामुळे ते एकमेकांसोबत प्रजनन करू शकत नाहीत. उदाहरणार्थ, डार्विनने गॅलोपागोस बेटांवर अभ्यासलेले फिंचेस पक्षी, मूळ एकाच प्रजातीचे हे पक्षी वेगवेगळ्या बेटांवरील भौगोलिक परिस्थिती व अन्न उपलब्धतेनुसार काही कीटक खाणारे तर काही फळे खाणारे वेगवेगळ्या प्रजातींमध्ये बदलले आणि त्यांच्या चोचीच्या आकारामध्ये कमालीचा बदल झाला, हे त्यानं सिद्ध केलं. तेच आपण इथं पुरावा म्हणून लिहिलंय. जीवाश्मांचा अभ्यास हे उत्क्रांतीच्या अभ्यासाचं महत्वाचं अंग आहे. तर त्याच्या समर्थनार्थ पुराव्यासाठी आपण हे लिहायचंय, प्राचीन काळी पृथ्वीवर कोणते सजीव अस्तित्वात होते आणि ते कसे जाणून घेत होते हे जाणून घेण्याचा जीवाश्म हा एकमेव प्रत्यक्ष मार्ग आहे. भूस्तरांच्या अभ्यासावरून, म्हणजे जीवाश्म ज्या स्तरात सापडतात त्यावरून सजीवांचा अचूक काळ ठरवता येतो. यासाठी कार्बन वयमापन पद्धती वापरली जाते. जीवाश्मांच्या रचनेवरून सजीवांचा साध्या रचनेकडून गुंतागुंतीच्या रचनेकडे कसा प्रवास झाला ते समजते. त्याचं उदाहरण म्हणून पृथ्वीच्या सर्वात खालच्या जुन्या थरांमध्ये फक्त अपृष्ठवंशीय प्राण्यांचे जीवाश्म आढळते. त्यावरील थरांमध्ये उभयचर व सरपटणारे प्राणी आणि सर्वात वरच्या थरांमध्ये सस्तन प्राण्यांचे जीवाश्म मिळतात. यावरून स्पष्ट होते की पृष्ठवंशीय प्राण्यांची उत्क्रांती ही अपृष्ठवंशीय सजीवांपासून झाली आहे. तर पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये भूवैज्ञानिक विषयक पुरावे दिसून येतात. त्याच्या समर्थनार्थ वेगवेगळ्या पृष्ठवंशीय प्राण्यांच्या, म्हणजे पाठीचा कणा असलेल्या प्राण्यांच्या गर्भातील वाढीचा म्हणजेच भ्रूणाचा अभ्यास केला जातो. यांच्या सुरुवातीच्या टप्प्यात खूप मोठे साम्य दिसून येतं. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर मासा, सॅलामेटर, कासव, कोंबडी, डुक्कर, गाय, ससा आणि मानव या सर्व वेगवेगळ्या वर्गातील प्राण्यांच्या भ्रूणांचे निरीक्षण केले तर वाढीच्या पहिल्या टप्प्यात हे सर्व भ्रूण एक सारखेच दिसतात. तर यावरनं निष्कर्ष काय काढू शकतो आपण? जसा भ्रूणांचा विकास पुढील विकास होतो तसा त्यांचा मूळ आकार बदलतो आणि फरकही स्पष्ट होत जातो. परंतु प्राथमिक टप्प्यात हे कमालीचे साम्य हेच सिद्ध करते की सर्व वेगवेगळ्या पृष्ठवंशीय प्राण्यांचे पूर्वज हे समान असावे. तर आता आपण प्रश्न क्रमांक 3 बघूया. प्रश्न क्रमांक 3 मध्ये कंसात दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधानं पुन्हा लिहा असं म्हटलेलं आहे. हे शब्द दिलेले आहेत,
यातले शब्द इथं वापरायचे आणि त्याची उत्तरं पूर्ण करायची. उत्तरं मी लगेच दिलेली आहेत खाली. तर पहिल्याचं बघा, अचानक घडणाऱ्या बदलांमधील कार्यकारण भाव ह्युगो द विस यांच्या उत्परिवर्तन सिद्धांतामुळे लक्षात आलं. प्रथिनांची निर्मिती जी आहे ती जनुकामार्फत घडून येते. हे जॉर्ज बिडल व एडवर्ड टेटम यांनी दाखवून दिलं. त्याच्यानंतर याच्यामध्ये तिसरं आहे DNA धाग्यावरील माहिती RNA धाग्यावर पाठवण्याची प्रक्रिया म्हणजे प्रतिलेखन. उत्क्रांती म्हणजेच क्रमविकास. क्रमविकास हे त्याचं उत्तर येणार. मानवी शरीरामध्ये आढळणारे आंत्रपुच्छ हे उत्क्रांतीच्या अवशेषांगात्मक पुरावा आहे असं आपण म्हणू शकतो. तर आता प्रश्न क्रमांक 4 बघूया. प्राप्त माहितीच्या आधारे परिचित लिहा. त्याच्यातलं पहिलं आहे लॅमार्कवाद. तर जीन बॅप्टिस्ट लेमार्क यानं हा सिद्धांत मांडला आणि त्याच्याच नावावरून याला लॅमार्कवाद हे नाव दिलं. या सिद्धांतानुसार सजीवांच्या उत्क्रांतीमागे त्यांच्या शरीराचा आकार व रचनेतील बदल कारणीभूत असतात. या बदलांमागे त्या सजीवांनी केलेले प्रयत्न किंवा आळस कारणीभूत असतो. याला त्यांनी इंद्रियांचा वापर व न वापराचा सिद्धांत असं नाव दिलं आहे. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर जिराफ आपली मान वर करून झाडांची पाने खात असल्यामुळे पिढ्यानपिढ्या त्याची मान लांब झाली. तसेच लोहाराचे खांदे सततच्या घावामुळे बळकट झाले. तर शहामृग आणि इमू पक्ष्यांनी पंखाचा वापर न केल्यामुळे त्यांच्या पंख कमकुवत झाले. तर याच्या बाबतीत आक्षेप काय घेतले जातात, टीका काय केली जाते त्याच्यावर, या लॅमार्कवादावर. सजीवाने स्वतःच्या जीवनकाळात संपादन केलेले हे गुणधर्म पुढच्या पिढीत संक्रमित होतात हा भाग लॅमार्कवादने मांडला. परंतु असे संपादित केलेले बदल जनुकीय नसल्यामुळे ते पुढच्या पिढीत संक्रमित होत नाहीत हे सिद्ध झाल्यानं या सिद्धांतातील संपादन प्रक्रियेचा भाग जो आहे तो नाकारला गेला. तर त्याच्यानंतर पुढचा आहे डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. चार्ल्स डार्विन यांनी ओरिजिन ऑफ स्पेसीज या पुस्तकात हा सिद्धांत मांडला. या सिद्धांतानुसार पृथ्वीवरील सर्व सजीव प्रचंड संख्येने पुनरुत्पादन करतात. यामुळे सजीवांमध्ये जगण्यासाठी एक प्रकारे जीवघेणी स्पर्धा सुरू होते. सिद्धांताचं मुख्य सूत्र काय, या स्पर्धेत जे सजीव जगण्यासाठी आवश्यक आणि फायदेशीर वैशिष्ट्य दाखवतात ते सक्षम जीव म्हणून टिकून राहतात. ते सजीव आपल्या पर्यावरणाशी जुळवून घेऊ शकत नाहीत. जे सजीव ते नष्ट होतात. जे सक्षम आहेत ते टिकून राहतात. निसर्गाद्वारे निवडलेले हे सक्षम जीव पुढे नवीन वैशिष्ट्यांसह आपल्या नवीन प्रजाती निर्माण करतात. मर्यादा. डार्विनचा हा सिद्धांत उत्क्रांतीचा एक महत्वाचा टप्पा मानला जातो, परंतु यात केवळ उपयुक्त बदलांचा उल्लेख केला आहे. अनुत्पादक व अचानक होणाऱ्या बदलांचं स्पष्टीकरण याच्यामध्ये नाहीये. त्याच्यानंतर भ्रूणविज्ञान. भ्रूणविज्ञान म्हणजे सजीवांच्या भ्रूणवाढीचा आणि विकासाचा अभ्यास होय. उत्क्रांतीचा एक भक्कम पुरावा म्हणून या अभ्यासाकडे पाहिलं जातं. वेगवेगळ्या पृष्ठवंशीय प्राण्यांच्या जसं की मासा, बेडूक, कासव, कोंबडी, डुक्कर, गाय आणि मानव यांच्या भ्रूणांच्या वाढीच्या सुरुवातीच्या टप्प्यांचं निरीक्षण केलं असता त्या सर्वांमध्ये कमालीचं साम्य दिसून येतं. वाढीच्या प्राथमिक टप्प्यातील हे साम्य इतकं जास्त होतं की केवळ भ्रूण पाहून तो कोणत्या प्रकारचा आहे हे ओळखणं कठीण होते. जसा भ्रूणाचा विकास पुढे होत गेला तसा हा फरक स्पष्ट होत गेला. सुरुवातीच्या काळातील हे सखोल साम्य हेच दर्शवतं की या सर्व वेगवेगळ्या प्राण्यांचे पूर्वज कधीतरी एकच किंवा समान असावेत. त्याच्यानंतर उत्क्रांती याच्यावर परिचय लिहायचा, टिपा लिहायच्या. सजीवांमध्ये अत्यंत संथ गतीने आणि क्रमाने होणाऱ्या प्रदीर्घ बदलांना काय म्हणतात, उत्क्रांती किंवा क्रमविकास म्हणतात. हा बदल सजीवांची रचना, कार्य, त्यांच्या राहणीमानात घडून येतो, ज्यामुळे सजीव बदललेल्या पर्यावरणात टिकून राहतात आणि सक्षम बनतात. पृथ्वीवर सुरुवातीला महासागरांचे अत्यंत साधे एकपेशीय सजीव निर्माण झाले. कोट्यावधी वर्षाच्या प्रक्रियेनंतर साध्या सजीवांपासून टप्प्याटप्प्याने अधिक मोठे बहुपेशी आणि गुंतागुंतीचे सजीव विकसित झाले. उत्क्रांती ही केवळ प्राण्यांचीच झाली नाही, तर वनस्पतींमध्येही साध्या शेवाळापासून ते मोठ्या वृक्षापर्यंतचा विकास याच प्रक्रियेतून झाला. हा बदल सर्वव्यापी आणि सर्व दिशेने होत गेल्याने यातून आजची अथांग जैवविविधता ही जी आहे ती निर्माण झालेली आहे. त्याच्यानंतर पुढे आहे जोडणारे दुवे. काही वनस्पती किंवा प्राणी यांच्यामध्ये अशी काही ठळक शारीरिक लक्षणे असतात ज्यांच्या आधारे त्यांचा संबंध दोन वेगवेगळ्या प्राण्यांच्या किंवा वनस्पतींच्या गटाशी म्हणून जोडता येतो आणि म्हणूनच त्याला जोडणारे दुवे असं म्हणतात. उत्क्रांतीचा हा अत्यंत महत्वाचा पुरावा आहे. उदाहरण द्यायचं झालं तर पॅरिपॅटस जो हा प्राणी आहे, या प्राण्यामध्ये ॲनिलिडा वलयी प्राण्यांप्रमाणे खंडीय शरीर व क्युटिकल असते, तर संधिपात प्राण्यांमध्ये श्वासनलिका असते. म्हणून ॲनिलिडा व संधिपात या दोन्ही गटांना जोडणारे दुवे म्हणतात. त्यानंतर डकबिल प्लॅटिपस हा प्राणी सरपटणाऱ्या प्राण्यांसारखी अंडी घालतो, पण सस्तन प्राण्यांप्रमाणे याच्या शरीरावर
दुग्धग्रंथी आणि केस असतात. यावरून असे सिद्ध होते की सस्तन प्राण्यांची उत्क्रांती ही सरपटणाऱ्या प्राण्यांपासून झालेली आहे. ओके, तर इथे हा प्रश्न झाला. तर पुढचा बघूया आपण. तर आता प्रश्न क्रमांक 5 बघूया. प्रश्न क्रमांक 5 आहे, अनुवंशिकता म्हणजे काय हे सांगून अनुवंशिक बदल कसे घडतात हे स्पष्ट करा. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायला पाहिजे, अनुवंशिकता म्हणजे काय त्याची व्याख्या लिहायला पाहिजे. तर एका पिढीतील जैविक लक्षणे जनुकांच्या माध्यमातून पुढच्या पिढीत संक्रमित होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात, अनुवंशिकता. या प्रक्रियेमुळे मुलांचे काही शारीरिक मानसिक गुणधर्म त्यांच्या माता पित्यांशी मिळते जुळते असतात. अनुवंशिकतेचे मूळ केंद्र पेशीतील DNA मध्ये असते. आता दुसरा त्यातला भाग लिहायचा उत्तराचा, अनुवंशिक बदल कसे घडतात. त्याला खालील कारण आहेत. पहिला आहे अचानक होणारे बदल, अचानक होणारे उत्परिवर्तन. माता पित्याकडून संततीकडे जनुकीय माहिती संक्रमित होत असताना DNAच्या रेणूंमध्ये हुबेहूब नक्कल केली जाते. कधी कधी या प्रक्रियेत अचानक न्यूक्लियोटाइड आपली जागा बदलते. या लहानशा बदलामुळे जनुकाच्या मूळ रचनेत फरक पडतो आणि ज्याला उत्परिवर्तन म्हणतात, हे अनुवंशिक बदलाचं मुख्य कारण आहे. लैंगिक प्रजननातील जनुकीय पुनर्संयोजन. लैंगिक प्रजननादरम्यान अर्धसूत्री विभाजन होते तेव्हा जनुकांची अदलाबदल होते. यामुळे माता पिता दोघांच्या जनुकाचे नवीन संयोजन तयार होते. परिणामी जन्माला येणारी संतती पालकांसारखी दिसत असली तरी तिच्यात काही नवीन अनुवंशिक बदल व वैविध्य दिसून येते. पर्यावरणीय घटकांचा प्रभाव. काही बाह्य घटक जसे की अतिनील किरणे, किरणोत्सार असेल किंवा घातक रसायने असतील, पेशीतील DNAच्या संरचनेवर थेट अनुवंशिक परिणाम करू शकतात. यामुळे जनुकीय रचनेत कायमस्वरूपी बिघाड किंवा बदल होऊ शकतो. ओके, तर आता आपण प्रश्न क्रमांक 6 बघूया. प्रश्न क्रमांक 6 आहे, अवशेषांगे म्हणजे काय हे सांगून मानवी शरीरातील काही विशेष अवशेषांगांची नावे लिहा व तीच अवशेषांगे इतर कोणत्या प्राण्यांसाठी कशी उपयुक्त आहेत ते पण लिहायचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया, अवशेषांग म्हणजे काय त्याची व्याख्या लिहूया. सजीवांमध्ये ऱ्हास पावलेले, हे असल्या ऱ्हास पावलेले व अपूर्ण किंवा अपूर्ण वाढ झालेले निरुपयोगी ठरलेले अवयव किंवा अंग असतात, त्यांना अवशेषांग म्हणतात. मानवातील अवशेषांग आणि इतर प्राण्यांमध्ये जे अवशेषांग हे मानवातील अंग आहेत त्याचा उपयोग कसा होतो इतर प्राण्यांच्या मध्ये. आंत्रपुच्छ, मानवाला याचा काही उपयोग होत नाही, परंतु जे तृणभक्षक शाकाहारी प्राणी आहेत, गाय, म्हैस, ससा, हा अवयव सेल्युलोजचे पचन करण्यासाठी, म्हणजे गवताचं बसून जे घटक मिळतं त्याचं पचन करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. कानाचे स्नायू, मानवाला आपले काल हलवण्यासाठी या स्नायूचा काहीही उपयोग आता होत नाही, परंतु माकडे, गायी, कुत्रे, घोडे या प्राण्यांना सभोवतालचा आवाज ऐकण्यासाठी आणि काल हलवण्यासाठी हे स्नायू उपयुक्त आहेत. त्याच्यानंतर आहे माकड हाड. मानवाला शेपटी नसल्यामुळे या हाडाचा थेट उपयोग होत नाही, परंतु माकडे व इतर शेपटी असणाऱ्या प्राण्यांना झाडावर उड्या मारताना शरीराचा समतोल राखण्यासाठी हे उपयुक्त असतं. अक्कलदाढ, आधुनिक मानवाचे अन्न शिजवलेले आणि मऊ असल्यामुळे अन्न चावण्यासाठी याचा उपयोग होत नाही, परंतु प्राचीन मानवाला किंवा कच्चा मांस किंवा कडक अन्न खाणाऱ्या प्राण्यांना अन्न चघळण्यासाठी व तोडण्यासाठी मात्र याची गरज असते. अंगावरील केस, मानवाच्या शरीराचे तापमान राखण्यासाठी कपडे असल्यामुळे आता या केसांची गरज उरलेली नाही, परंतु थंड प्रदेशातील प्राण्यांना जसं की अस्वल, याक असेल यांना थंडीपासून संरक्षण करण्यासाठी दाट केसांची आवश्यकता असते. तर आता आपण प्रश्न क्रमांक 7 बघूया. पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. उत्क्रांतीस अनुवंशिक बदल कसे कारणीभूत ठरतात. तर त्यातला पहिला मुद्दा आहे उत्परिवर्तन. सजीवांच्या जनुकांमध्ये अचानक होणाऱ्या बदलाला उत्परिवर्तन म्हणतात. पालकांकडून संततीमध्ये संक्रमित होणारे हे बदल जनुकीय स्तरावर घडतात. नवे गुणधर्म निर्माण होणे. काही उत्परिवर्तनांमुळे सजीवांमध्ये नवीन आणि फायदेशीर गुणधर्म आणि लक्षणे विकसित होतात. नैसर्गिक निवड, बदललेल्या पर्यावरणात जगण्यासाठी हे अनुवंशिक बदल ज्या सजीवांना मदत करतात त्यांना निसर्ग निवडतो. नवीन प्रजातींची निर्मिती, हे फायदेशीर अनुवंशिक बदल पिढ्यानपिढ्या पुढे संक्रमित होत जातात. हजारो वर्षाच्या काळानंतर मूळ प्रजातीपेक्षा खूप वेगळी अशी नवीन प्रजाती जन्माला येते आणि म्हणूनच अनुवंशिक बदल हा उत्क्रांतीचा मुख्य असा कच्चा माल आहे. त्यानंतर दुसरं आहे गुंतागुंतीची प्रथिने निर्माण होण्याची प्रक्रिया स्पष्ट करा. गुंतागुंतीची प्रथिने निर्माण होण्यासाठी प्रक्रिया प्रामुख्याने DNA मुळे घडते आणि ती 2 टप्प्यात विभागलेली असते. पहिलं असतं प्रतिलेखन आणि दुसरं भाषांतर आणि स्थानांतरण. प्रतिलेखन, DNAच्या धाग्यावरील जनुकांच्या साखळीनुसार RNA तयार केला जातो. DNA वरील न्यूक्लियोटाइड्सच्या क्रमाला पूरक असा mRNA तयार होतो. हा mRNA केंद्रातून बाहेर पडून पेशी द्रव्यात येतो. भाषांतरण, mRNA वर हजारो कोडॉन असतात. या कोडॉनवरील संदेशानुसार योग्य ते अॅमिनो आम्ल आणण्याचं काम tRNA करतो आणि tRNA वर असणारा अँटीकोडॉन हा mRNA वरील कोडॉनला पूरक असतो. त्यानंतर स्थानांतरण, या प्रक्रियेत रायबोझोम्स
mRNAच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे एक एक ट्रिपलेट कोडाच्या अंतराने सरकत जातो. याच दरम्यान अॅमिनो अम्लांमध्ये पेंटाईड बंध तयार होऊन त्यांची लांब साखळी बनते. अशा अनेक अॅमिनो अम्लांच्या साखळ्या एकत्र येऊन विशिष्ट गड्या पडून शेवटी गुंतागुंतीची प्रथिने तयार होतात. त्याच्यानंतर पुढे आहे उत्क्रांतीचा सिद्धांत सांगून त्यासाठी कोणते पुरावे आहेत. तर उत्क्रांतीचा सिद्धांत काय आहे. या सिद्धांतानुसार पृथ्वीवरील पहिला सजीव महासागरात निर्माण झाला. काळाच्या ओघात त्यापासून एकपेशीय सजीवांची निर्मिती झाली. या एकपेशीय सजीवात हळूहळू टप्प्याने बदल घडून आले आणि त्यापासून अधिक मोठे आणि गुंतागुंतीचे सजीव विकसित झाले. हा बदल सर्वव्यापी आणि सर्व दिशांनी होता. या संपूर्ण प्रक्रियेला क्रमविकास किंवा उत्क्रांती म्हणतात. उत्क्रांतीचे मुख्य पुरावे. बाह्यरूपी पुरावे. वनस्पती किंवा प्राण्यांच्या तोंडाची रचना, डोळ्याचे स्थान, पानांचा आकार यातील साम्य. शरीरशास्त्रीय पुरावे. मानवाचा हात, देवमाशाचा पर, वटवाघळाचा चर्मपर यांच्या हाडांच्या रचनेतील व सांध्यातील साम्य. अवशेषांगे. सजीवातील ऱ्हास पावलेले किंवा अपूर्ण वाढ झालेले निरुपयोगी अवयव. त्याच्यानंतर आहे पुराजीवशास्त्रीय पुरावे. जमिनीत गाडले गेलेले सजीवांचे अवशेष. जोडणारे दुवे, कनेक्टिंग लिंक्स. काही सजीव दोन वेगळ्या गटात लक्षणे दाखवतात, जसं की पेरिपॅटस, डकबिल. भ्रूणविषयक पुरावे. वेगवेगळ्या पाठीचा कणा असलेल्या प्राण्यांच्या भ्रूणांच्या वाढीस सुरुवातीच्या टप्प्यातील कमालीचे साम्य. तर हे पुरावे तुम्ही लिहू शकता. थोडक्यात लिहिले तिथं. उत्क्रांतीमध्ये शरीरशास्त्रीय पुराव्यांचे महत्व उदाहरण देऊन स्पष्ट करा. वर पाहता वेगवेगळ्या सजीवांच्या अवयवांच्या कार्यात कोणतीही समानता नसते. तसेच त्यांच्या बाह्य रचनेतही फरक असतो. परंतु जर त्यांच्या अंतर्गत रचनेचा अभ्यास केला तर त्यांच्या हाडांच्या रचनेत आणि हाडांच्या सांध्यामध्ये कमालीचे साम्य दिसते. हे साम्य दर्शवते की सर्व सजीवांचे पूर्वज एकच म्हणजे समान असावेत. उदाहरणार्थ मानवाचा हात, बैलाचा पाय, वटवाघळाचा चर्मपर म्हणजे पंख, देवमाशाचा पर, फ्लिफर म्हणतात त्याला, हे अवयव वरून पूर्णपणे भिन्न दिसतात व त्याचे कार्यही वेगवेगळं आहे. माणसामध्ये लिहिणं आहे, चालणे, बैलांच्या पायामध्ये उडणे, पोहणे, असं प्रत्येकामध्ये वेगवेगळं काम आहे. परंतु या सर्वांच्या आंतररचनेत असणाऱ्या हाडांच्या जोडणीमध्ये आणि रचनेत साम्य आहे. हाच शरीरशास्त्रीय पुरावा उत्क्रांतीच्या सिद्धांताला बळ देतो. जीवाश्म म्हणजे काय हे सांगून उत्क्रांतीसाठी पुरावे म्हणून जीवाश्म कसे गृहीत धरतात हे स्पष्ट करा. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला सांगावं लागेल जीवाश्म म्हणजे काय. तर पूर, भूकंप, ज्वालामुखी यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे प्राचीन काळी प्रचंड संख्येने सजीव गाडले जातात. या सजीवांचे अवशेष, ठसे आणि चिन्हे जमिनीच्या पोटात सुरक्षित राहतात. त्यांना जीवाश्म म्हणतात. पुरावा म्हणून जीवाश्मांचे महत्व आणि कार्बन वैमापन. सजीव मृत झाल्यावर त्यांचे कार्बन ग्रहण करणे थांबते आणि शरीरातील C14 किरणोत्सर्गी घटकाचा क्षय सुरू होतो. C12 म्हणजे बिगर किरणोत्सर्गी आणि C14 यांच्या गुणोत्तरावरून तो सजीव किती वर्षापूर्वी जिवंत होता हे ठरवता येतं. उदाहरणार्थ, जमिनीच्या भूस्तरांचा अभ्यास केला असता असं दिसून येतं. सर्वात खालच्या जुन्या स्तरावर अपृष्ठवंशीय प्राण्यांचे जीवाश्म आढळतात. त्याच्या वरच्या स्तरांवर उभयचर आणि सरपटणारे प्राणी त्यांचे अवशेष आढळतात. सर्वात वरच्या म्हणजेच नजीकच्या काळात तयार झालेल्या स्तरावर सस्तन पक्षी आणि पक्षी वर्गातील प्राण्यांचे जीवाश्म आढळतात. यावरून सिद्ध होते की उत्क्रांतीचा क्रम हा अपृष्ठवंशीय सजीवांपासून हळूहळू पृष्ठवंशीय सजीवांकडे असा झालेला आहे, हे त्यातनं सिद्ध होतं. आता त्याच्यानंतर पुढे सध्याचा मानव कसा उत्क्रांत होत गेला याबद्दल माहिती द्या. तर 7 कोटी वर्षापूर्वी इथून सुरुवात झाली त्याची. लेमूर सारखे प्राणी. पृथ्वीवरून डायनासोर नष्ट झाल्यानंतर प्राचीन काळात लेमूर सारख्या प्राण्यांपासून मानवासारख्या प्राण्यांची उत्क्रांती सुरू झाली. इब्झिथोपॅथिक व ड्रायोपॅथिक इथे कालावधी दिलेला, प्रत्येक वेळी मी तो वाचत नाही आता. या काळात आफ्रिकेतील माकडांची शेपटी निघून गेली. त्यांचा मेंदू मोठा झाला आणि हाताच्या पंजात सुधारणा झाली. त्याच्यानंतर रामापॅथिक्स हा मानव सदृश्य माकडाचा पहिला स्पष्ट अभिलेख मानला जातो. हा प्राणी उत्तर आफ्रिकेतून भारत, पूर्व आफ्रिकेत वावरत होता. हा जंगलातून गवताळ प्रदेशात आल्यामुळे ताठ उभा राहू लागला. ॲस्ट्रोलोपिथिक्स हा प्रगत एक प्राणी होता. तो ताठ उभा राहून चालू शकत होता आणि त्याचे हात इतर कामासाठी मोकळे होते. कुशल मानव हा हातांचा वापर करणारा आणि साधे दगडी हत्यार बनवणारा पहिला कुशल मानव ठरला. त्याच्यानंतर ताठ चालणारा मानव, याचा मेंदू अधिक विकसित होत गेला. याने अग्नीचा शोध लावला. निएंडरथल मानव हा प्रगत मेंदू असलेला मानव होता.
याला बुद्धिमान मानव या वर्गातील पहिली प्रतिनिधी मानले जाते. याने मृतदेह पुरण्याची आणि समूहाने राहण्याची संस्कृती विकसित केली. क्रो-मॅग्नन मानव हा आधुनिक मानव थेट पूर्वज मानला जातो. याचा विकास खूप वेगाने झाला. याने गुहेत चित्रे काढण्यास सुरुवात केली. आधुनिक मानव साधारण 10,000 वर्षापूर्वी ते आजपर्यंत सुमारे 10,000 वर्षापूर्वी मानवाने शेती करण्यास, पशुपालन करण्यास सुरुवात केली. 5,000 वर्षापूर्वी लिहिण्याच्या कलेचा शोध लागून इतिहासाची सुरुवात झाली आणि अशा प्रकारे आज बुद्धिमान मानव आणि तंत्रस्नेही मानव विकसित झाला. इथं आपला स्वाध्याय संपतोय. पुढील व्हिडिओमध्ये आपण जे दुसरं प्रकरण आहे त्याचा स्वाध्याय बघूया.